नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। शिक्षणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो। शिक्षण हे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानून तळागाळातील बहुजन समाजाच्या घटकापर्यंत ही व्यवस्था पोहोचवली पाहिजे आणि त्यातूनच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषी जीवनाचा विकास होऊ शकतो। त्यासाठी आजच्या युवकांनी संशोधक दृष्टीने आपापल्या क्षेत्रांमध्ये वेगळी कला कौशल्य विकसित करून स्वतःचा आणि समाजाचा विकास करावा आणि त्यामुळेच आपल्या राष्ट्राचा विकास होऊ शकतो। यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करणे ही काळाची गरज आहे। आजच्या देशाचे भवितव्य आपल्यासारख्या तरुण विद्यार्थ्यांच्या नसानसात असून ती ऊर्जा आणि प्रेरणा आपल्या सर्वांच्या मनामनात तेवत ठेवून आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरभरारी मारावी असे आवाहन नाबार्डचे अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव मोहिते यांनी व्यक्त केले। कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या 30व्या वर्धापन दिनी महाविद्यालयात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग असेल तरच आपापल्या शैक्षणिक विकास आणि देशाचा विकास साधता येतो। यासाठी सर्वसामान्य व्यवस्था आपण अंगीकारली पाहिजेत। अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉक्टर AS जांभळे होते। संस्थेचा 30वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला। प्रारंभी विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांचे औक्षण करण्यात आले। फलक पूजन यशवंतराव थोरात यांच्या हस्ते झाले। यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रानभाज्या पाककृती स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते झाले। सर्वोदय या भित्तिपत्रकाचे प्रकाशन डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी केले। रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर PB पाटील, प्राचार्य कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी यांनी केले। शिवप्रतिमा पूजन करून प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर VR पाटील यांनी केले। पाहुण्यांचा परिचय डॉक्टर मोहन घोळशे यांनी केला। विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी भरमू पाटील यांनी किनीकरियात भागातील महाविद्यालयांमुळे मुलींची व बहुजन समाजांच्या मुलांची व्यवस्था केल्याचे सांगून शिक्षण व्यवस्थेला आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। प्रारंभी डॉक्टर AS जांभळे यांच्या हस्ते आणि माननीय MV पाटील यांच्या हस्ते यशवंतराव थोरात यांचा सत्कार करण्यात आला। प्राचार्य PB पाटील यांनी आपले विचार मांडले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर AS जांभळे यांनी संस्थेच्या विकासात सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी संस्थेचे सचिव MV पाटील, गोविंद प्रभू पाटील, शाहू फर्नांडिस, प्राध्यापक NS पाटील, BK पाटील, डॉक्टर PS पाटील, आप्पा वांद्रे, याकूब मुल्ला, प्राचार्य VR पाटील, प्राचार्य कल्याणराव पुजारी, रानबा विठ्ठल तोगले, बाळू हन्याळकर, शिवाजी आडाव, नरसू बाचुळकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सदस्य, पदाधिकारी, पत्रकार, हितचिंतक, पालक, आजी माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन मोहन घोळशे आणि RD कांबळे यांनी केले तर आभार AK कांबळे यांनी मानले। यावेळी महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व BCA विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी उपस्थित होते।